नामदेव खंडवी वय 40, हे मुक्काम गवलावाडी पोस्ट पाबल तालुका पेन जिल्हा रायगड येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या समवेत त्यांची बायको यमुना, 2 मुले कृष्णा खंडवी वय 23, करण खंडवी वय 18 असे राहत होते. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात. मुलगा कृष्णाचे लग्न झाले असून त्याची बायको दीपाली खंडवी ही माणगाव येथे काही महिन्यांपासून नर्सिंगचा कोर्स करत होती. एक सर्वसाधारण कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. नामदेव यांच्यासह त्याची बायको मुलेही घरखर्चासाठी पैसा अडका जमा करायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. साहजिकच त्यांचा नित्याचा मजुरीचा कार्यक्रम ठरलेला होता. दिवसामागून दिवस जात होते. सारे सुरळीत चालले आहे असे वाटत असले तरी तसे नव्हते. अलीकडे वाहवत जाणाऱ्या तरुणाच्या अविचाराने या घरालाही भेदले होते. कृष्णा हा अवघा 23 वर्षाचा तर त्याची बायको दीपाली ही अवघी 19 वर्षाची नवतरुणी. तिला अजून जगाची जाण नव्हती, पण मनात तारुण्य सुलभ भावना मात्र जाग्या झाल्या होत्या. कोवळ्या वयातच ती गावातील उमेश महाकाळ या तरुणाच्या प्रेमात पडली होती. प्रेमात ते अखंड बुडाले होते. त्या दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते व त्या दोघांना लग्न करायचे होते. पण त्या दोघांच्या लग्नाला दीपालीचा नवरा कृष्णा याचा मोठा अडसर वाटत होता. त्याचा काटा काढण्यासाठी दीपाली व उमेश यांनी काहीतरी कट तयार केला. साधारणपणे 2 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्या दोघांनाही लग्न करून स्वतंत्र संसार करायचा होता. त्यामुळे दीपालीने एक प्लॅन आखला. तिने तिचा प्रियकर उमेशला सांगितलं की माझा नवरा कृष्णाला एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून ठेवायचं, त्याला प्रेमाचे नाटक करायला लावायचे, त्यानंतर पुढे काय करायचे हे मी तुला सांगेन. तिच्या प्लॅनप्रमाणे उमेश सक्रिय झाला. त्याने तिच्या बायकोसोबत मैत्री करेल अशा एका मुलीचा शोध सुरू केला. यामध्ये त्याची एक मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी ही मदत करायला तयार झाली. आता कृष्णाला संपवण्याचा खेळ सुरू झाला. उमेश महाकाळ दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पायल वारगुडे या नावाने इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार केली. त्यावर सुप्रिया चौधरीचे फोटो अपलोड केले. फोटो एकीचे, नाव दुसरीचे आणि अकाउंट सुरू केले तिसऱ्याने. याची सूत्रधार होती चौथी. असा हा खेळ कृष्णाला संपून थांबणार होता. त्या अकाउंटवरून कृष्णा खंडवी याला मेसेज केला. त्याने रिक्वेस्ट पाहिली. अकाउंटवरचा सुप्रियाचा फोटो पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली. तो 23 वर्षाचा नवतरुण. त्याचे लग्न झाले होते. घरात त्याची बायको होती. तरीही त्या रिक्वेस्टचा मोह झाला. त्याने तिच्याशी मैत्री केली. हळूहळू दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. नंतर ती त्याच्याशी व्हॉइस कॉलवर बोलू लागली. तिच्या आवाजाने तो घाया झाला. आता दोघातील गप्पा रंगत गेल्या. मग त्यांचे भेटण्याचे ठरले. तिने त्याला 9 ऑक्टोबरला भेटायला बोलावले. दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृष्णा खंडवी हा आपले वडील नामदेव यांना म्हणाला, मला नागोठाण्याला जायचे आहे, मला आधार कार्ड काढायचे आहे. त्याचे ते बोलणे ऐकून नामदेव यांनी कुठलेही आडेवेडे न घेता कृष्णाला नागोठाण्याला जायला परवानगी दिली. त्याला सांगितले की संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत घरी ये. कृष्णा सकाळचा चहा नाश्ता करून घराबाहेर पडला. तो तिला भेटण्यासाठी आतुर झाला. पण त्याला माहीतच नव्हते की हे त्याला संपवण्याचे कारस्थान आहे. तिकडे उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी असे दोघे नाशिक येथील त्याच्या राहत्या घरातून निघून जव्हार येथे पोहोचले. तेथून इन्युकॉन गाडीवरून सकाळी 8:30 वाजता ते नागोठणे येथे पोहोचले. तेथे दीपालीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी कॉलेज नागोठणे येथील फोटो पाठवलेल्या ठिकाणी ते पोहोचले. ती जागा पाहून उमेश व सुप्रिया हे पुन्हा नागोठाणे येथे आले. आता कृष्णाला कुठून कसे व कुठे न्यायचे आणि मारून टाकायचे हे फायनल झाले होते. मग सुप्रिया हिने कृष्णा खंडवी याला फोन केला. तिने त्याला सांगितले, मी नागोठाणेला आले आहे, तू नागोठाणे एस.टी. स्टँडवर ये. काही वेळातच कृष्णा नागोठाणे एस.टी. स्टँडवर आला. त्याची सुप्रियाशी भेट झाली. तेव्हा तिने त्याला सांगितले, माझा मित्र उमेश माझ्यासोबत आहे, त्याच्याकडे मोटरसायकल आहे, त्यावरून आपण लांब कुठेतरी जाऊ आणि गप्पा मारू. तिच्या या बोलण्यावर तो तयार झाला. त्यावेळी उमेश व सुप्रिया यांनी त्याला मोटरसायकलवर मध्यभागी बसवले. त्याला नागेठाणे सोसायटी अंतर्गत आनंदीबाई प्रधान विद्यालय
व महाविद्यालय येथून वासगावा गावच्या हद्दीत पोहोचले. तिथे रस्त्यालगत असलेल्या जंगल भागाजवळ ते गेले. त्या जंगलातील एकांतात प्रणयाचा आनंद घेण्यासाठी म्हणून सुप्रिया कृष्णाला घेऊन जंगलात गेली, तर त्या दोघांपासून काही अंतरावर उमेश चालत होता. जंगलात गेल्यानंतर आजूबाजूचा अंदाज घेऊन उमेशने खांद्यावरील सॅक काढली. तिकडे कृष्णा सुप्रियाच्या रूपाला भुलून गेला होता. त्याला कशाचे भान नव्हते. उमेशने त्या सॅकमधून सुप्रियाची ओढणी काढली, त्याचा पिळा केला व दुसऱ्या क्षणी त्याचा फास कृष्णाच्या गळ्याभोवती टाकला. त्याने तो फास पूर्ण ताकदीने आवळल्यामुळे श्वास गुदमरून कृष्णा तडफडू लागला. उमेशने जमिनीवर त्याला पाठीवर व डोक्यावर आपटले. या झटापटीत ओढणीचा फास सुटला. त्यानंतर कृष्णाच्या बुटाची लस उमेशने त्याच्या गळ्याभोवती आवळली. पूर्ण ताकदीने फास आवळल्याने काही वेळातच त्याचा श्वास थांबला आणि तो ठार झाला. याची खात्री उमेशने केली. त्यानंतर लेस त्याच्या गळ्याभोवती बांधून ठेवली. कोणते तरी केमिकल चेहऱ्यावर, हातावर व छातीवर टाकून त्याची ओळख पटू नये याकरता पुरावा नष्ट केला. तसेच कृष्णा याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. त्यातील सिम कार्ड पालीगावच्या हद्दीत चावून तसेच मोबाईल फोडून टाकला व तेथून उमेश व सुप्रिया नाशिक येथे निघून गेले. इकडे सायंकाळी 6 वाजण्याचा सुमार झाला होता. तरीही कृष्णा घरी न आल्याने नामदेव, यमुना, करण हे त्याची वाट पाहू लागले. त्याला मोबाईलवर संपर्क करू लागले, पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कृष्णाचे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे देखील चौकशी केली, तरीही कृष्णाचा थांगपत्ता लागत नव्हता. म्हणून नामदेव दुसरा मुलगा करणला घेऊन गवलावाडी येथून नागोठाणे येथील बाजाराकडे निघाले. तेथे नागोठाणे येथे असलेल्या काही ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. कृष्णाची काही मित्रमंडळी येथे राहत होती, त्यांचीही भेटून चौकशी केली, परंतु काही माहिती मिळत नव्हती. या दरम्यान वडील नामदेव यांना त्यांच्या गावाशेजारील जांबोशी गावातील प्रवासी वाहतूक करणारा गाडी चालक बळीराम नामदेव जाधव भेटला. त्याने सांगितले, मी सकाळी 11 वाजता माझ्या गाडीमध्ये कृष्णाला नागोठाणे येथे सोडले. त्यानंतर तो येथून एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट पाली बाजूकडे गेला आहे. त्यावर नामदेव म्हणाला, चला आता पालीला जाऊन येऊ. पालीमध्ये जाऊन तिथेही चौकशी केली, परंतु तिथेही काही माहिती मिळाली नाही. नामदेव यांना धडकी भरल्यासारखे वाटू लागले. घरी कृष्णाची आई यमुनाबाई काळजी करत होती. आजूबाजूच्या गावातील व भावकीमधील नातेवाईक मंडळी यांनी ठरवले की आपण नागोठाणे पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची तक्रार नोंदवू. किमान पोलीस बांधवांकडून शोधण्यासाठी काहीतरी मदत होईल. नामदेव हे आपल्या सोबत आलेल्या इतर मंडळींना घेऊन नागोठाणे पोलीस स्टेशन येथे गेले. तेथे जाऊन त्यांनी नागोठाणे पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांची भेट घेतली. त्यांना मुलगा हरवल्याची मिसिंगची तक्रार नोंदवायला असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना डे ड्युटी अंमलदार हे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या समवेत घेऊन गेले. त्यावेळी नामदेवने मुलगा हरवल्याचा फोटो दाखवला. मिसिंग झाल्याबाबत माहिती दिली. तो कोणत्या गाडीमध्ये बसून गावावरून नागेठाणला आला होता याची माहिती घेतली. तसेच तो ज्या गाडीवरून ट्रिपल सीट गेला ते समजावे म्हणून रितसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. नागोठाणे एसटी स्टँड परिसर तसेच गावामधील सर्व मुख्य चौकामधील व पाळी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. ज्या मोटारसायकलवर ते ट्रिपल सीट बसले होते त्या गाडीची माहिती काढायला पोलीस तपास टीम सज्ज झाली होती. नामदेव यांनी मिसिंग मुलगा कृष्णा याच्या दिलेल्या वर्णनावरून तपास यादी तयार करून पोलिसांना पाठवल्या. संपूर्ण टीमला पुढील तपास करण्याचे आदेश दिले. कृष्णा खंडवी, वय 23, रंग काळा, अंगाने मध्यम, उंची अंदाजे 155 सेंटीमीटर, अंगात सफेद कलरचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट, पायामध्ये सफेद कलरचे शूज, सोबत विवो कंपनीचा मोबाईल व त्यामध्ये जिओचे सिम कार्ड होते. नागोठाणे पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग असा तक्रार नोंदवून पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपली सहकार्य पोलीस हवालदार प्रशांत सकाराम भोईर यांना सूचना देऊन मिसिंग तपास लवकरात लवकर व्हावा असा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यांमधील सर्व पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संदेश पाठवले. तसेच तपास याद्या ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या. तसेच मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवी हा वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक व वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे मिसिंगच्या तपासकामी CDR व SDR व टॉवर लोकेशन मिळण्याकामी
पोलीस अधीक्षक कार्यालय रायगडला ईमेलद्वारे रिपोर्ट पाठवले। त्यानंतर मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवी हा ट्रिपल सीट मोबाईलवरून गेल्याने मिसिंगमधील साक्षीदार इको चालक बळीराम जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे नागोठाणे बाजारपेठेतील शिवाजी चौक येथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। त्यावेळी एका मोटारसायकलवर एक पुरुष हेल्मेट घालून गाडी चालवत होता। त्याच्या पाठीमागे कृष्णा खंडवी आणि त्याच्या पाठीमागे एक मुलगी स्कार्फ बांधून मोटारसायकलवर जात असताना दिसले। हे सीसीटीव्ही फुटेज व ताब्यात घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचे प्राप्त CDR लोकेशन शोध सुरू झाला। तोपर्यंत DYSP प्रसाद गोकुळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी काही बातमीदारांमार्फत माहिती मिळते का याची चौकशी सुरू केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती कोण असावी मोबाईल तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये उमेश सदू महाकाळ वय 21 राहणार बारीमोड पोस्ट ओझर रोड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि सुप्रिया प्रकाश चौधरी वय 19 राहणार आडगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक असे मिळाले। या फोनवरून कृष्णाच्या मोबाईलवर बऱ्याचदा संपर्क होऊन बोलणे झाले होते। तसेच इंस्टाग्रामवर बोलणे झालेले आहे। त्यामुळे नागोठाणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोबाईल टावर लोकेशन काढून मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्या दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी सूचना दिल्या। तसेच सापळा लावून संशयितांना ताब्यात घेण्यात आले। ते सुरुवातीला काही बोलत नव्हते, मग मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दिलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सांगितलेली माहिती नमूद करून पोलीस तपास पथक त्यांना घेऊन घटनास्थळी निघाले। घटनास्थळी कृष्णाचा मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत उतान्या स्थितीत आढळून आला। तो मृतदेह कृष्णाचे वडील नामदेव यांनी ओळखला। त्यावेळी नागोठाणे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे नक्की कारण समजून यावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठाणे येथे पाठवला। तसेच या गुन्ह्यातील तीनही संशयित आरोपी दीपाली अशोक मिरगुडे वय 19, उमेश सदू महाकाळ वय 21, सुप्रिया प्रकाश चौधरी वय 19 या तिघांनाही नागोठाणे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कपडे ओढणी जप्त करण्यात आली आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।